वर्ष 2007, ठिकाण बंगळूर. प्रसार माध्यमांवर बातम्या येऊ लागतात. बंगळूरच्या बाहेरील भागात अनेक महिलांचा रहस्यमय मृत्यू. ही बातमी पसरताच तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं. ही भीती होती या सर्व मृत्यूंच्या रहस्याची. कारण या सर्व महिला ज्या मृत्युमुखी पडल्या त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा किंवा हल्ल्याच्या खुणा नव्हत्या. आणि जेव्हा याचा शोध घेतला गेला तेव्हा एक भयानक वास्तव समोर आलं. या महिलांना जीवे मारणारी व्यक्ती सुद्धा एक महिलाच होती. भारतातली पहिली महिला सिरियल किलर सायनाइड मल्लिका. आजचा हा व्हिडिओ याच लेडी सिरियल किलरची क्राईम स्टोरी सांगणारा असणार आहे. नमस्कार, मी कृपा सपकाळ. तुम्ही पाहताय न्यूज अनकट क्राईम रिपोर्ट. एक मध्यम वर्गीय स्त्री जिने कांजीवरम साडी नेसली होती. हातात फूल होतं, चेहऱ्यावर हास्य. तिचं हे रूप अनेक जणांना आठवतं जेव्हा तिला 2008 मध्ये बंगळूरच्या बस स्टँडवर पोलिसांनी पकडलं होतं. काही जण तिला जयम्मा म्हणून ओळखत होते. काहींसाठी ती संत्रम्मा होती तर काहींसाठी लक्ष्मी. पण आता अख्खं जग तिला सायनाइड मल्लिका या नावाने ओळखतं. खरं तर तिच्या या नावामागेच तिची गुन्ह्याची पद्धत म्हणजेच क्राईम पॅटर्न दडलाय. बंगळूरच्या बाहेरील भागात कगालीपुरा नावाच्या ठिकाणी 1970 साली सायनाइड मल्लिकाचा जन्म होतो. अर्थातच तेव्हा तिची ओळख सायनाइड मल्लिका नसून केम्पम्माची होती, जे तिचं खरं नाव होतं. कगालीपुरा या गावात अनेक सामान्य कुटुंब होते आणि अशाच सामान्य कुटुंबात केम्पम्मा राहत होती. सामान्य कुटुंबात राहत असल्यामुळे तिचे स्वप्न खूप मोठे होते. श्रीमंत आयुष्य जगण्याकडे तिचा कल जास्त होता. जसं की आपण म्हणतो, माणूस जन्मताच वाईट नसतो, पण त्याच्यावर असलेली परिस्थिती किंवा प्रसंग त्या व्यक्तीला वाईट बनवण्यास भाग पाडते. आणि असंच काहीसं केम्पम्मा सोबत झालं. तरुण वयातच केम्पम्माचं लग्न झालं. तिचा नवरा पेशाने शिंपी होता. लग्नानंतर तिला 3 मुलं झाली. एक साधं व समाधानी आयुष्य ती जगू शकली असती. पण तिला सामान्य व्यक्ती बनून राहायचं नव्हतं. नवऱ्याच्या व्यवसायातून हवी तशी मिळकत मिळत नव्हती, म्हणून केम्पम्माने स्वतःचा चीट फंडचा व्यवसाय सुरू केला. तिच्या नवऱ्याला मात्र हा व्यवसाय तितकासा आवडत नव्हता, पण फक्त केम्पम्माच्या हट्टामुळे त्याने चीट फंड चालवायला तिला सहमती दिली. पण केम्पम्माच्या या व्यवसायात तिला बरंच नुकसान झालं. मग नवऱ्याने चिडून तिच्याशी संबंध तोडून तिला घराबाहेर हाकलून दिलं आणि इथूनच सामान्य केम्पम्माचा असामान्य प्रवास सुरू झाला. आता तिला पैसे कमवण्यासाठी एक मार्ग हवा होता. तिने तिच्या कामाचा मार्ग निवडला व लोकांकडे मोलकरीण म्हणून ती काम करू लागली. घराघरात जाऊन ती मिळेल ते काम करायची. या सर्वातून तिच्या ओळखी वाढत होत्या. या ओळखीतून तिला एका सोनाराच्या दुकानात व घरी काम करण्याची संधी मिळाली. आता जेव्हा केम्पम्मा अशा मोठ्या घरात काम करू लागली तेव्हा श्रीमंतीची ओढ असणाऱ्या केम्पम्माच्या डोक्यात चोरीचा विचार आला. सोनाराच्या घरात किती मौल्यवान वस्तू व पैसे असू शकतात याचा तिला अंदाज लागला व तिने त्या घरात चोरी केली. पण तिचा हा प्रयत्न सुद्धा फसला. घरातच ती चोरी करताना पकडली गेली आणि तिला लगेचच घर मालकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. चोरीच्या आरोपाखाली केम्पम्मा पहिल्यांदा 1997 साली जेलमध्ये गेली व त्यानंतर 6 महिने शिक्षा भोगून तिची सुटका झाली. आता जेव्हा केम्पम्मा जेलमधून बाहेर आली तेव्हा तिच्यावर चोरीचा डाग लागला होता. त्यामुळे तिला काम मिळणं कठीण झालं होतं. जेलमधून बाहेर आल्यावर ती इकडे तिकडे कामाच्या शोधात दिवसा भटकत होती. रात्री झोपण्यासाठी मंदिराच्या पायऱ्या, धर्मशाळा अशा जागांचा तिने आधार घेतला. जेव्हा केम्पम्माला काम मिळणं कठीण झालं होतं तेव्हा तिने एक नवीन प्लॅन बनवला. ती जेव्हा मंदिरात जायची तेव्हा तिथे अशा अनेक महिला होत्या ज्या हतबल असायच्या. काही ना काही कारणामुळे या महिला कुठल्या तरी गोष्टीसाठी हतबल आहेत असं केम्पम्माला जाणवू लागलं आणि याच गोष्टीचा फायदा घेण्याचं तिने ठरवलं. ती अनेक मंदिरांमध्ये जायची. मंदिरात येणाऱ्या महिला देवाकडे आपलं काय मागणं मागतात, त्या महिलांची कमजोरी काय असेल, या सर्व गोष्टींचं निरीक्षण केम्पम्मा बारकाईने करायची. व हे सगळं करत असताना तिने तिची पहिली शिकार शोधली. ममता राजन, वय 30. लग्नानंतर ममताला मूल होत नव्हतं. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला ती साकडं घालायची. पण तिची इच्छा पूर्ण होत नव्हती. जलगेरामा मंदिरात ममता येत असायची. केम्पम्मा तिच्या समस्येबद्दल तिची विचारपूस करत होती. पण ममताची इच्छा पूर्ण करण्यासाठी केम्पम्माने तिला एक उपाय सांगितला. अर्थातच हा उपाय नसून केम्पम्माचा डाव होता.
ज्या समस्येला ममता तोंड देत होती त्यावर मात करण्यासाठी मंडल पूजा करण्याचा उपाय केम्पम्माने सुचवला। या पूजेमुळे थेट देवाशी संवाद साधता येईल व तुझी इच्छा पूर्ण होईल असं ममताला सांगण्यात आलं। पूजेला बसताना तिच्याजवळ असलेली सगळ्यात महाग साडी नेसण्यासोबतच तिच्याजवळ जेवढे दागिने आहेत तेवढे दागिने घालून या पूजेला बसणं गरजेचं आहे असं ममताला सांगण्यात आलं। तसेच या पूजेच्या दरम्यान घरात पूजेसाठी फक्त तूच असणं आवश्यक आहे। घरातील इतर लोकांनी या पूजेच्या वेळी घराबाहेर थांबायला हवं, तरच ही पूजा करता येईल असं सुद्धा ममताला सांगण्यात आलं। आणि श्रद्धेच्या व हतबलतेच्या भावनेत ममताने सुद्धा यावर विश्वास ठेवला। ममताच्या घरीच केम्पम्माने पूजा सुरू केली। केम्पम्माने सांगितल्याप्रमाणे इतर लोक घराच्या बाहेर निघून गेले होते। तसेच ममताने तिची महाग साडी व सगळे दागिने परिधान केले होते। आता घरात फक्त ममता आणि केम्पम्मा या दोघीच होत्या। केम्पम्माने पूजा करायला सुरुवात केली। ममताला डोळे बंद करून प्रार्थना करायला सांगितली। ममताला प्रसाद म्हणून एका भांड्यात असलेलं पाणी पिण्यासाठी दिलं व हे पाणी पिताच काही मिनिटातच ममताचा मृत्यू झाला। आणि मग केम्पम्माने तिचा डाव साधत ममताच्या अंगावर असलेले सर्व दागिने व मौल्यवान वस्तू घेऊन तिथून पळ काढला। आता प्रश्न असा पडतो की जे पाणी केम्पम्माने ममताला पिण्यासाठी दिलं त्या पाण्यात असं काय होतं ज्यामुळे ममताचा काही मिनिटातच मृत्यू झाला? तर आता याचं कनेक्शन असं आहे की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे केम्पम्मा एका सोनाराकडे काम करत होती। सोनं साफ करण्यासाठी सायनाइड नावाच्या एका ऍसिडचा वापर केला जातो। पण हे ऍसिड माणसाच्या शरीरासाठी विषारी असून हे ऍसिड जर शरीरात गेलं तर काही वेळातच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे केम्पम्माला माहित होतं। आणि हेच विषारी ऍसिड म्हणजे सायनाइड पाण्यात मिसळून केम्पम्माने ममताचा खून केला। ते साल होतं 1999 जेव्हा केम्पम्माने ममताचा खून करत तिचा पहिला खून केला। त्यानंतर तब्बल 7 वर्षांसाठी केम्पम्मा अंडरग्राऊंड झाली। स्वतःची ओळख बदलून ती राहत होती व या 7 वर्षात तिने एक सुद्धा असं काम केलं नाही जेणेकरून ती पकडली जाईल। पण 2007 मध्ये पुन्हा एकदा केम्पम्माचे गुन्हेगारी सत्र चालू झाले। 11 नोव्हेंबर 2007 52 वर्षाची एलिझाबेथ, 10 डिसेंबर 2007 60 वर्षाची यशोदाम्मा, 15 डिसेंबर 2007 60 वर्षाची मुनियम्मा, 17 डिसेंबर 2007 60 वर्षाची पिल्लम्मा व 18 डिसेंबर 2007 30 वर्षाची नागवेणी। अवघ्या 8 दिवसात केम्पम्माने या 5 महिलांचा बळी घेतला। जसं ममताला मारलं अगदी तसंच या महिलांना सुद्धा धार्मिक भावनेत अडकवून व सायनाइड देऊन मारण्यात आलं। प्रत्येक हत्येनंतर केम्पम्मा तिचं नाव बदलायची, कधी जयम्मा, कधी संत्रम्मा तर कधी लक्ष्मी बनून ती महिलांना तिच्या जाळ्यात ओढत होती। हत्या करून तिला हवे तसे पैसे दागिने मिळत होते। महिलांना फसवून त्यांना ठार मारून त्यांचे दागिने पैसे लुटणे हा तिचा दैनंदिन क्रम ठरला होता। 2007च्या आधी केम्पम्माने 2006 मध्ये सुद्धा एक हत्या केली होती पोटॅशियम सायनाइडने। हत्या झालेल्या महिलेचं नाव होतं रेणुका। रेणुकाचा मृतदेह एका गेस्ट हाऊस मध्ये पोलिसांना सापडला आणि मग पोलिसांनी या गोष्टीची कसून चौकशी करायला सुरुवात केली। तेव्हाच्या रिपोर्टमध्ये पोटॅशियम सायनाइडने हा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं। पण पोलिसांच्या हातात रेणुकाच्या हत्येचे काहीच पुरावे लागले नाहीत। पण जेव्हा रेणुकाची हत्या करून पुन्हा 2007 मध्ये केम्पम्माने 5 महिलांचे सायनाइड देऊन खून केले तेव्हा मात्र या सायनाइड हत्येची गाठ हळूहळू सुटायला लागली। पोलिसांनी या सगळ्या हत्येची साखळी जोडायला सुरुवात केली आणि मग जे नाव समोर आलं ते होतं मल्लिका। केम्पम्माने जेव्हा नागवेणी नावाच्या महिलेची हत्या केली तेव्हा तिने तिचं नाव बदलून मल्लिका असं ठेवलं होतं आणि सायनाइड देऊन मारणारी मल्लिका पोलिसांनी सायनाइड मल्लिका म्हणून जगासमोर आणली। ज्या महिलांची हत्या झाली होती त्या महिलांचे नातेवाईक पोलिसांकडे तक्रार घेऊन येतात। सायनाइड मल्लिकानेच या हत्या केल्या आहेत असं पोलिसांना सांगितलं जातं। ज्या लोकांनी तिला बघितलं होतं त्यांची चौकशी करून सायनाइड मल्लिका कशी दिसते, तिची शारीरिक रचना कशी आहे हे सर्व लक्षात घेतलं जातं व या आधारे पुढचा तपास सुरू होतो। या दरम्यान 2008 मध्ये पोलिसांना एक टीप मिळते। सायनाइड मल्लिका सारखी दिसणारी व्यक्ती बंगळुरूच्या एका बस स्टँडवर उभी आहे। पोलीस लगेचच त्या ठिकाणी पोहोचतात व सायनाइड मल्लिकाला ताब्यात घेतात। तिच्याजवळ पोलिसांना चोरी केलेले दागिने व पैसे सापडतात। त्यानंतर मल्लिका तिच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली देते आणि चोरी करणे हाच तिचा मुख्य हेतू होता हे ती पोलिसांना सांगते।
तिने केलेल्या सर्व हत्यांसाठी तिला 2010 व 2012 साली सलग फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण तिने केलेल्या हत्येचे त्या परिस्थितीचे पुरावे न मिळाल्यामुळे मल्लिकाची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. सायनाइड मल्लिका ही कर्नाटकात डेथ पेनल्टी मिळवणारी पहिली महिला तर भारतातील सगळ्यात पहिली लेडी सिरियल किलर म्हणून ठरली आणि सध्या कर्नाटकमधील परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात सायनाइड मल्लिका तिच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगतीये. केडी केम्पम्मा उर्फ सायनाइड मल्लिका अजूनही आपल्यापैकी अनेकांसाठी एक रहस्य आहे. जेव्हा एखाद्या सिरियल किलरचा विचार केला जातो तेव्हा जन्मापासूनच या व्यक्तीच्या डोक्यात दृष्ट प्रवृत्ती असेल असं समजलं जातं. पण बघायला गेलं तर त्यांच्यावर असलेली परिस्थिती त्यांना गुन्हेगार बनवते. जोपर्यंत ही परिस्थिती संपत नाही तोपर्यंत अशा अनेक मल्लिका या जगात तयार होत राहतील का असा प्रश्न या सगळ्यातून समोर येतो. तर ही होती भारतातल्या पहिली महिला सिरियल किलर केम्पम्मा उर्फ सायनाइड मल्लिकाची क्राईम स्टोरी. गुन्हेगारी विश्वातील अशा अनेक क्राईम स्टोरीज पुन्हा घेऊन येऊ. तत्पूर्वी आजच्या या विषयासह क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये इथेच थांबूया.